नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 45. राजा जनका ज्ञानाचा ब्रह्मविद्येचा थोडासा परिचय होऊन खूपच अहंकार आणि नुसते छंद वाढण्याचा धोका मी तुला अनेक प्रकारे सविस्तर सांगितला. अरे पुष्कळ साधकांचं असं म्हणणं असतं की ब्रह्मविद्येचे शास्त्र ठराविक परिभाषेत त्याच रीतीने रज्जू सर्प घटपट या युक्त्यांनी मांडलेले असते आणि आम्हाला जगताना जे धक्के बसतात, जे स्वतःचे अनुभव येतात आणि जे अनेक नवे मोह जडतात, ते कसे टाळावे आणि ती ब्रह्मविद्या कशी जगावी याचं ज्ञान या ग्रंथांमधून देतच नाहीत. पण आता एवढं विस्तृत तत्वचिंतन आणि प्रत्यक्ष जीवनातल्या धोक्यांचे दिग्दर्शनही खूप तऱ्हेने सांगितल्यावर मला वाटतं साधकाला अहंता आणि वासना या दुर्दम्य गोष्टी कशा आड येतात आणि त्यांचा नाश केल्याशिवायच या प्रांतात मिरवणाऱ्याची मूढता इत्यादी सर्व स्पष्ट कळलं असेल. त्यामुळे त्याला स्वतःची वाट स्पष्ट दिसेलच आणि शिवाय या वाटेवर उगीचच स्वतःच तोंड माजवणाऱ्यांच्या मागे जाणं हे मूढानी मूढामागे किंवा अंधानी अंधाचाच हात धरून चालण्यासारखं व्यर्थ कसं आहे हेही त्याला कळेल. माणसांचा सहज स्वभाव श्रद्धाळू असतो आणि एकीकडे विषयीही असतो. त्यामुळे विषयी माणूस विषयी मार्गदर्शकाच्या मागे जाऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवून ब्रह्मविद्या कशी प्रगटेल? तेव्हा ज्याला खरंच अत्यंत दुःख निवृत्ती हवी आहे, ब्रह्मदर्शन हवं आहे, त्याला स्वरूप शोधाचं आणि एखाद्याला स्वरूप दर्शन झालं आहे की नाही याचं योग्य परीक्षण करता येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच अर्धवट ज्ञानांच्या, शुष्क बुद्धिवाद्यांच्या आणि त्रिपुटीतून स्वरूप शोध करू पाहणाऱ्यांच्या मूढत्वाची सविस्तर चर्चा करावी लागेल. आता खऱ्या धीर मुक्त ज्ञानाचं वर्णन करून वाणी सचेतन करून घेऊयात. खऱ्या ज्ञानी माणसाला ब्रह्मज्ञानाबरोबरच ते ज्ञान चित्तात दृढपणे टिकावं अशी दुर्दम्य विषय विरक्ती वा निर्वासनता असते. त्यामुळे सिंहाला पाहून ज्याप्रमाणे हत्ती पळ काढतात, त्याप्रमाणे या अत्यंत विरक्त ज्ञानी पुरुषाला पाहून विषयच पळ काढतात. विषयांचे आपल्या आयुष्यातले स्वरूप पदार्थ, व्यक्ती, घटना आणि संबंध अशा 4 प्रकारचे असतात. विषयांचे आपल्या आयुष्यातले स्वरूप, पदार्थ, व्यक्ती, घटना आणि संबंध अशा 4 प्रकारचे असते. काही स्थूल जड विषय म्हणजे पदार्थ, जसं गृह, धन, सुवर्ण, वस्त्र किंवा विविध पक्वान्न आपल्याला प्रिय असतात, किंवा विशिष्ट हवामान, स्वच्छ प्रदेश, उत्तम नैसर्गिक देखावे, चंद्रतारे, सूर्योदय, सूर्यास्त, समुद्र, वृक्ष, पर्वत इत्यादी सृष्टीप्रिय असते. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे मित्र, पुत्र, पिता इत्यादी व्यक्तिप्रिय असते. तिसरा प्रकार म्हणजे एखादी घटना घडण्याने आनंद होतो. उदाहरणार्थ परीक्षेतलं यश, पुत्रजन्म, विवाहोत्सव किंवा शत्रूच्या पराजयाची घटना इत्यादी. आणि संबंधाचा आनंद म्हणजे चांगल्या व्यक्तीशी नातं जुळणं किंवा एखादी वस्तू सुंदर आहे एवढंच नाही तर ती माझी आहे या संबंधामुळे विशेष आनंद वाटणं. आणि खऱ्या ज्ञानाला विषयांचं असं विषयात्मक म्हणजे मायिकतेने आकर्षणच नसतं. त्याला प्रत्येक विषयाची अनित्यता, त्यातला अल्प आनंद आणि तोही भ्रामकच आणि त्यातून दृढमूल होणारी वासना बीज
यांच्याविषयी इतका स्वच्छ विवेक बांधलेला असतो आणि त्यामुळे तो आपल्या संपूर्ण जीवनाची आखणीच इतकी आमूलाग्र बदलतो, जेणेकरून अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर देहधारणेला आवश्यक गोष्टीही अत्यंत संघर्षरहितपणे कमीत कमी प्रमाणातच घेणं आणि त्यांच्याशीही कोणताच गुरफटवून टाकणारा संबंध प्रस्थापितच न होऊन देणं ही मूलगामी कला त्यांनी आत्मसात केलेली असल्यामुळे विषयरूपी हत्ती या निर्वासन ज्ञानी वनराजासमोर येऊच धजत नाहीत. त्याच्या पूर्णपणे यौगिक, समग्र आणि शांतीपूर्ण जीवनशैलीत तशी शक्यताच मावळून जाते. त्या वनराज सिंहाच्या बाबतीत मजा अशी असते की जे हत्ती त्याला पाहून पळून जाऊ शकलेले नसतात, ते त्याचे स्तुतीपाठक होऊन त्याची सेवा करतात, त्याला मान देऊन त्याचं प्रेम संपादन करतात. त्याचप्रमाणे या ज्ञानी निरीच्छ धीरापासून त्याच्या जीवन प्रणालीला अनावश्यक विषय बहुतांशी आपणहूनच पळ काढतात. खरोखर कित्येक वेळा घटनाही अशा घडतात की चुकून त्याला एखाद्या अवाजवी विषयाची इच्छा झालीच तरी ती विषय प्राप्तीची शक्यता काही बाह्य कारणानेच टळून जाते. समजा त्याला एखाद्या मित्राला भेटायची किंचित वासना झाली तरीही जर त्याच्या समग्र जीवनाला त्या क्षणी तशी गरज नसेल, तर वैश्विकतेतूनच असं काहीतरी घडेल की हा ज्ञानी त्या मित्राकडे जायला निघाला, पण जोराचा पाऊस आला आणि ते जाणं रहित झालं. असं काहीतरी होऊन जातं. तेव्हा बहुतांशी त्याच्या सुंदर शैलीला अनावश्यक किंवा घातक असे विषयच दूर पडतात आणि जे काही उरतात ते त्याच्या जीवनाला पूरक असे होऊन राहतात. जणू त्याचे सेवक असेच होऊन राहतात. त्यालाच उलट विषयी बनवावं, अविरक्त आणि विकारी करावं किंवा अज्ञानात लोटावं ही हिंमत आता कोणत्याच विषयात नसते. ना पदार्थात, ना घटनेत, ना संबंधात आणि ना व्यक्तीत. हे तू निश्चित समज राजा. न मुक्तिकारिकां दत्ते निःशङ्को युक्तमानसः पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्नन् नश्वन् नास्ते यथा सुखम् वस्तुश्रवणमात्रेण शुद्धबुद्धिर्निराकुलः नैवाचारमनाचारम् औदास्यं वा प्रपश्यति यदा यत्कर्तुमायाति तदा तत्कुरुते रुजुः शुभं वापि अशुभं वापि तस्य चेष्टा हि बालवत् स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्यात् लभते परम् स्वातन्त्र्यानिर्वृतिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम् अकर्तृत्वम् अभोक्तृत्वं स्वात्मनो मन्यते यदा तदा क्षीणा भवन्त्येव समस्तश्चित्तवृत्तयः उच्छृङ्लाप्यकृतिका स्थितिर्धीरस्य राजते न तु सस्पृहचित्तस्य शान्तिर्मूढस्य कृत्रिमा. या ज्ञानाला विरक्त या ज्ञानाला अविरक्त आणि विकारी करावं ही हिंमत आता कोणत्याच विषयात नसते आणि म्हणूनच मुक्तीची काही विशिष्ट प्रक्रिया करून ठेवावी. विशिष्ट प्रसंग आला तर विशिष्ट मंत्र म्हणावा किंवा तांत्रिक काही युक्ती करावी, विशिष्ट धारणांचा सराव करावा, असलं त्या निर्मळाला काहीही करावं लागत नाही. तो आपल्या दृढ ज्ञान भूमिकेविषयी आणि निर्वासनतेविषयी निशंक असतो
आता आपल्या चित्ताला परमतत्वाखेरीज दुसरं काहीही आवडतच नाही, याविषयी त्याचं मन परमनिस्संदेह असतं. त्यामुळे इतकी अढळ युक्तचित्तता त्याची झालेली असते की त्याची मर्जी असेल तर तो दृश्याकडे पाहील, त्याला हवं ते तो ऐकेल, हवी ती गोष्ट स्पर्शून घेईल, खावं, वास घ्यावा किंवा काय जे ज्या क्षणी प्रेरण होईल तसं करावं. पण त्याची योग बैठक ढळणारच नाही आणि त्याच्या मनातल्या ब्रह्मैक्याची निशंकता विषय सेवनाने मलिन होणारच नाही. आणि विषय म्हणजे तरी कोणते, तर आत्ताच सांगितलं ना, की जे वैश्विक इच्छेतून त्यांनी सेवावे असे असतील तेच येतील, बाकीचे पळच काढतील. तेव्हा आता आणखी स्पष्टीकरण कशाला हवं? मुळात परब्रह्माविषयीचं सूक्ष्म तत्वज्ञान ऐकल्याबरोबर त्याची बुद्धी अत्यंत शुद्ध झालेली असल्यामुळे तो सर्व व्याकुळतांमधूनच मुक्त झालेला होता. त्यामुळे आता उर्वरित आयुष्य एकसारखं हे केलं तर योग्य होईल का, तमकं केलं तर अयोग्य नाही ना ठरणार, अशा व्याकुळता त्याला बिलकुल घेरतच नाहीत. आणि म्हणूनच कार्य अकार्य हे द्वंद्व अथवा समग्र कृतीविषयी औदासीन्य या कशाचा स्पर्श त्याला होत नाही. अशा एका पलीकडच्याच विश्वात जणू तो जगत असतो आणि त्या परदृष्टीनेच इथला सगळा व्यवहारही तो न्याहाळत असतो. अगदी आता जे करायलाच हवं आहे ते करावं असं प्रेरण आपोआपच त्याला येतं आणि ते करून तो मोकळा होतो. काही वेळा जगाला वाटेल, हा आता काय हे करत बसला आहे किंवा काय हो ह्याचा अघोरी करणं, असं त्याच्या कृतींचं योग्यायोग्यत्व शुभाशुभत्व जगाच्या व्याख्यांमध्ये बसेलच असं नाही. कारण जगाची दृष्टी अल्प तर याची समग्र, आणि जिथे जग भूतकाळावर आधारित निर्णय घेत घोटाळतं तिथे हा नित्य वर्तमानात रमलेला. जिथे जगाला भविष्य काळाची पंचायत पडलेली असते तिथे याला परिणामाविषयी पूर्ण बेफिकीर राहून जगता येतं. अशा तऱ्हेने अत्यंत प्रौढ, परिपक्व आणि फार फार सरळ मनाचा असल्यामुळेच कदाचित जगाला मात्र तो बालवट, लहरी, चंचल आणि अपक्व वाटतो. एकदा आत्मतत्वाचं चित्तात प्रकटन झाल्यावर आणि जीवनात मुक्तीचं अवतरण घडल्यावरच खरं सुखपर्व सुरू होत असतं. तोपर्यंत माणसाला विषयांमधून केवळ सुखाभास मिळतात आणि ते देखील अत्यल्प काळच टिकणारे असतात. आणि त्यातले देखील बहुतांश आनंद मानवीच म्हणावे लागतात. प्रत्येक गोष्टीशी जमवून घ्यावं, समाधान मानून घ्यावं अशा शिकवणीमुळे माणूस आनंद मानून घेत राहतो. पण आत्मानंदाच्या अवतरणाने मात्र विशुद्ध सुखाची नदी दुथडी भरून व्हायला लागते. या स्वतंत्रतेची, मुक्तीची महती काय सांगू तुला राजा. ती असेल तरच सर्व विश्वाच्या, सर्व स्थूलाच्या पलीकडचे सूक्ष्म आणि शाश्वत असे ब्रह्मतत्व निरंतर भेटते. मुक्तीमध्येच शांती आहे. अरे, विषयांशी म्हणजे वस्तू, पदार्थ, नातेसंबंध यांच्याशी जखडून राहण्यात कुठे आहे रे शांती? आणि उपाधीचं ओझं, मीतूपणाचं ओझं कधी ब्रह्मपदात आपल्याला टिकू देईल का? म्हणून ह्या ओझ्यांना, या विविध अहंभावांना खाली ठेवल्याबरोबर चित्त शुद्ध होते, मुक्ती अवतरते आणि ती मुक्ती स्वतःबरोबर शांती, सुख, पराकाष्ठेचे सुंदर जीवन घेऊन येते. आणि ह्या चित्ताला खरी तेव्हाच विश्रांती मिळते जेव्हा सर्व विचार प्रक्रिया थांबतात. पण त्या केव्हा थांबतात असं विचारशील तर त्याच्या उलट प्रश्न विचार, म्हणजे त्याचं उत्तर तुला मिळेल. म्हणजे असं की विचार प्रक्रिया कशामुळे सदैव चालू राहते असं विचारशील तर त्याचं उत्तर असं आहे की जोवर चित्तात कर्तृत्व भाव आहे, म्हणजे कर्म मी करतो हा भाव आहे, तोवर त्याची दुसरी बाजू म्हणजे फळ मी भोगतो हे देखील असतंच.
तेव्हा कर्तृत्व भोक्तृत्व भावाचा आरोप जोवर स्वतःवर ओढवून घेतला जातो तोवर विचार प्रक्रिया आणि कर्ता करण क्रिया इत्यादी त्रिपुट्यांचे साम्राज्य चित्तावर चालूच राहते. म्हणून प्रथम कर्ता भाव आणि भोक्ता भाव गळून जाणं आवश्यक आहे. मग मात्र एखादं चाक फिरता फिरता गरकन थांबूनच जावं तशा चित्तवृत्ती थांबून जातात. मग अगदी आवश्यक व्यवहारापुरतं चित्त वापरलं गेलं तरी मानसिक बंध निर्माण करणारी, गुंता निर्माण करणारी विचार प्रक्रिया संपुष्टात येते. आणि म्हणूनच ज्ञानाची कोणतीही कृती तिला कर्तृतेचा दर्प नसल्यामुळे सुंदरच असते, अतीव शोभून दिसणारी असते. स्वर्गींचे देव ती आकाशातून निरखत असतात. त्याचं हसणं, बोलणं, त्याची चरणचाल स्वर्गीच्या देवांना मोहवते. जरी इथल्या बुद्धिमानांना त्याचं महत्त्व आणि सौंदर्य लक्षात येत नाही, तरीही स्वर्गीच्या देवांना त्याची चरणचाल मोहवते. इथे सर्वच गोष्टी वासनेने बरबटलेल्या असतात. इथला प्रत्येक व्यवहार कोलाहलाने भरलेला असल्यामुळे क्षणभर विचारांची आणि बाह्यावाजांची कटकट जरा कमी झाली की त्यांना शांत वाटतं, पण ती शांती अत्यंत कृत्रिम असते. तिच्यात दैवी ब्रह्मस्पर्शाची निर्निमित्त सचेतनता, कोमलता नसतेच. इथला सुशील गृहस्थाश्रमी देखील स्वतःच्या देहाच्या मुलाबाळांच्या आसक्तीने अक्षरशः वेडावलेला असतो. माझं घर, माझा संसार, मला असा त्रास पडतो, माझी काळजी कोण घेईल, एक ना दोन, 100 चिंतांनी सदैव ग्रस्त असतो. त्याच्या हरेक चित्तवृत्तीला सदानकदा स्पृहेचे अस्तर चिकटलेले असते. अकर्तृतेतून कृती करणं तो काय रे जाणणार? आणि त्यांना अनुभवायला आलेली शांती देखील कृत्रिमच असणार, तीही भ्रामकच असणार. राजा खरोखर या जगात सुसंस्कृत, संपन्न आणि सुशील जीवन जगणारेच इतके अतीव आसक्त प्रसक्त लोक असतात की बाकीच्यांचं परीक्षण करायला तर मी धजावतच नाही. ज्यांना बऱ्याच प्रमाणात व्यावहारिक जीवनातल्या मूलभूत अनुकूलता प्राप्त असतात, जसं की उत्तम शिक्षण आहे, बऱ्यापैकी रूप आहे, आरोग्य आहे, धनधान्य, मित्र, परिवार हे सगळं असणाऱ्या माणसांनाच किती रे तृष्णा असते, किती रे तृष्णा असते, किती हेवे दावे असतात, किती चिंता असतात, ईर्ष्या स्पर्धा तरी असतात, किंवा अत्यंत क्षुद्र आनंद भोगावे, करमणुकी गप्पाटप्पा करत जगावं, आळस निद्रा आणि माझं तुझं करण्यात आयुष्य काढावं, असं कसं रे त्यानं वाटतं. अख्ख्या अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या अशा कृत्रिम ढोंगी आणि अत्यंत उथळ जीवनशैलीच्या वेढ्यात अडकून वासनेचे, इच्छांचे, क्षुद्र आनंदाचे आणि पर्यायाने ह्या भवाचेच जाळ स्वतःभोवती लपेटून काळाच्या जबड्यात ते गडप होतात. बघून आणि आठवूनही मन थक्क होते रे जनका. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.